नमस्कार मित्रांनो, मी बाबाराव मुसळे, सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी आज श्री किसन नामदेव गंगावणे देपुळकर उर्फ सरूनंदन यांची छोटीशी मुलाखत घेत आहे। श्री गंगावणे सर हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, संगीत तज्ञ, दूरदर्शन, सह्याद्री वाहिनी इत्यादी ठिकाणी त्यांनी दत्त भजनाचा कार्यक्रम केलेला आहे। तसेच आकाशवाणी केंद्र अकोला येथून सुद्धा कीर्तन आणि भजनाचे कार्यक्रम प्रसारित केलेले आहेत। त्यांची काही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत। त्यात काही बाल कविता संग्रह आहेत, सुंदर होऊ सगळे वगैरे। आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या नाटकापैकी खुर्चीवरचा शहाणा या नाटकास राज्य शासनाचा पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेला आहे। आता एक नवीन पुस्तक त्यांचं प्रकाशित झालेलं आहे, नामवेद या नावाचं। अर्थात त्यांनी सरूनंदन या नावानं, या टोपण नावानं ते लिहिलेलं आहे। आणि याबद्दल मी त्यांना थोडंसं 2-4 प्रश्न विचारणार आहे, आपण ऐकूया। नमस्कार सर, हे जे नामवेद आहे, नामवेद हा नामदेवाच्या संदर्भातला वेद आहे असं तुमचं म्हणणं आहे। म्हणजे वेद असं नाव दिलं त्याला तुम्ही, काय कारण आहे या नामवेदच असं का म्हटलं तुम्ही? नामवेद म्हणजे नामाबद्दल विशेष अशी माहिती, परमेश्वराचं नाव कशा प्रकारे घ्यायचं, कोणती पथ्ये पाळायची आहेत। संत नामदेव महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये जो अभंग गाथा लिहिला, अभंगाची गाथा लिहिली, त्यामध्ये त्यांनी नामभक्तीचा प्रचार प्रसार केलेला आहे। नाम हे सर्वश्रेष्ठ आहे। सगळे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण याच्यामध्ये सुद्धा नामांचंच वर्णन केलेलं आहे। म्हणून नामभक्ती ही श्रेष्ठ आहे। नामदेवाच्या कालीन सर्व संतांनी, त्यावेळी ते सावता माळी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, जनाबाई इत्यादी संत होते। त्यांनी आपला व्यवसाय सांभाळून, व्यवसाय करून, श्रमशक्तीची उपासना करूनच परमेश्वराचं कीर्तन भजन केलं। म्हणून संतांनी सांगितलेलं की श्रम करणे हीच ईश्वराची खरी भक्ती आहे, हीच नामभक्ती आहे। पण मला हे सांगा की आता